नमस्कार, मी ज्ञानदा कदम. आज संध्याकाळी 7च्या बुलेटिनमध्ये काय विशेष अगदी थोडक्यात आपल्याला सांगते. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मतदान झालं आहे, काही ठिकाणी व्हायचं आहे. जिथे मतदान झालेलं आहे तिथले EVM स्ट्रॉंग रूममध्ये ठेवले गेले आहेत. पण आज महाराष्ट्रातल्या सांगली सकट म्हणजे आष्टा जो परिसर आहे त्यापासून इतर काही ठिकाणी सुद्धा आज स्ट्रॉंग रूमच्या बाहेर प्रचंड मोठा गोंधळ पाहायला मिळाला. या गोंधळापाठीमागचं कारण काय होतं, आत्ताची तिथली परिस्थिती काय आहे याचा सविस्तर आढावा 7 वाजता घ्यायचा. आणि महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये जो पैसे वाटपाचा आरोप झाला, जो राडा झाला, कार्यकर्त्यांमध्ये भांडणं झाली, हाणामाऱ्या झाल्या, या सगळ्या संदर्भातला आवाज सुप्रिया सुळेंनी संसदेमध्ये उठवला आणि सोबतच त्या देशाचे गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन या सगळ्या संदर्भातलं म्हणणं मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरीकडे निवडणुका पुढे गेल्यामुळे आपल्या राज्यात काय काय होणार आहे. निवडणुका एक तर पुढे गेलेल्या आहेत, पण राज्याचं जे हिवाळी अधिवेशन जे खरं तर आत्ता नियोजित आहे त्या हिवाळी अधिवेशनावरती कसा परिणाम होणार हेही आपल्याला पाहायचं आहे. हिवाळी अधिवेशन मर्यादित काळापुरतं असेल. अधिवेशन तर होणार आहे, पण आचारसंहिता लागू असल्यामुळे अधिवेशनातनं फारसं काही मिळेल किंवा खरंच काही मिळेल याची कुणीही आशा करत नाही आहे. त्यामुळे या अधिवेशनासाठी इतका खर्च का, अशी सुद्धा आता एक चर्चा रंगू लागलेली आहे. सोबतच महापालिकेच्या निवडणुका ज्या साधारणतः जानेवारी महिन्यात होतील असं बोललं जात होतं, म्हणजे जिल्हा परिषदांच्या नंतर. पण झेडपीच्या आधी महापालिकांच्या निवडणुका खरंच राज्यात होणार आहेत का, येत्या 15 दिवसातच त्याची घोषणा होईल का, याचाही आढावा, तीही बातमी बघायची आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची एक मुलाखत ABPच्या संपादिका सरिता कौशिक यांनी घेतली आहे. 2019 साली जे महाराष्ट्र सत्तानाट्य घडलं त्याबाबत अमृता फडणवीसांनी काही महत्त्वाची वक्तव्य केलेली आहेत. ती विधानं आपल्याला पाहिजे, त्यांच्या पॉडकास्टमधल्या काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घ्यायच्या. ते सगळं काही 7 वाजता बघणार आहोत. थोड्याच वेळात भेटूया.